नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. घरात शांतता राहण्यासाठी हे उपाय नक्की करा. रोज संध्याकाळी तुपाचा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावा. तुळशीला रोज पाणी घालावे. दर गुरुवारी घरात चंदन आणि गंधाने अभंग पूजन करा. रोज सकाळी घरात शंखनाद करा. घरात रामरक्षा, अथर्वशीर्ष किंवा श्रीसूक्त यांचं पठण रोज करा. सकाळी उठून घरात झाडू मारताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. देवघरात साफसफाई ठेवा. धूप दीप देणे नियमित ठेवा. घरात लोखंडी वस्तूंचा अतिरेक टाळा. घरातील भिंतीवरून कुबेर यंत्र वस्तू घरातल्या भिंतीवर कुबेर यंत्र वस्तू लावा. झोपताना दक्षिणेकडे डोके ठेवा. धनसंपत्ती समृद्धीसाठी हे उपाय नक्की करा. मुख्य दरवाजाजवळ रोज बाहेर उजव्या साईडला दिवा लावा. शुभ लाभ लिहा. स्वस्तिक लावा. घरात लक्ष्मी कुबेराची मूर्ती ठेवा. रोज मनी प्लांटला पाणी द्या. उत्तर पूर्वेस ठेवा. तिजोरी उत्तरेकडे किंवा दक्षिण भिंतीलगत ठेवा. शुक्रवारच्या दिवशी 5 मुळ्या दान करा. घरात लक्ष्मीची आठवड्यातून एकदा महालक्ष्मी पूजन करा. रात्री झोपण्याआधी तांदळाची एक मूठ दक्षिण दिशेला ठेवा. तिजोरीत चांदीचा साखरपुडा किंवा श्रीयंत्र ठेवा. घरात पाण्याच्या झऱ्यासारखे चित्र किंवा फाउंटन ठेवा. वाहतं पाण्यासारखे. पैशाची पिशवी लाल रंगाची ठेवा. आठवड्यातून एकदा तुमच्या घरामध्ये गुगलचं धूप नक्की लावा. घरामध्ये रोज कापूर लवंग जाळा. त्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होते. अळशीचे तेल दर शनिवारी घराच्या कोपऱ्यात ठेवा. दर मंगळवारी हनुमान चालीसा पठण करावे. घरात फोडलेली वस्तू, बंद घड्याळे, तुटलेल्या मूर्ती काढून टाका. रात्री झोपताना पाण्याचा ग्लास ठेवून सकाळी झाडाला ओतावा. घरात काचेचा बॉल किंवा फेक सुई क्रिस्टल लावा. कुत्र्याला किंवा गाईला रोज भाकरी द्या. तुमच्या घरात दर शुक्रवारी फुलं उधळा आणि सुगंधी द्रव्य वापरा. घरात नियमित गंगाजल शिंपडा. वैवाहिक आणि कौटुंबिक सौख्यासाठी आहेत काही महत्त्वाचे उपाय. पती पत्नीने एकत्र देवपूजा करावी. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते. बेडरूममध्ये उग्र किंवा काळ्या रंगाचे फोटो टाळावे. बेडरूममध्ये शिव पार्वतीचा एकत्र चित्र ठेवा. सोमवारी एकत्र उपवास ठेवा. एकमेकांना पांढऱ्या फुलाचे गजरे द्या. तुळशीला जोडीने पाणी घाला. घरात वाजणाऱ्या घड्याळाची वेळ बरोबर ठेवा. कौटुंबिक वाद होत असेल तर नारळ वाहून नदीत सोडा. रविवारी घरात 7 प्रकारच्या धान्याचे दान करा. रोज रात्री झोपण्या अगोदर कृतज्ञतेची भावना तुमच्या मनामध्ये ठेवा. आरोग्यासाठी काही महत्त्वाचे विशेष तोडगे. दर मंगळवारी हनुमान चालीसा रोज किंवा आठवड्यातून 3 वेळा पठण करावे. घरात गंगाजल शिंपडणे. आठवड्यातून 1 ते 2 वेळा गंगाजल नक्की शिंपडा. सकाळी सूर्याला पाणी अर्घ्य अर्पण करा. तांब्याच्या लोट्यातून सूर्याला पाणी अर्पण करताना ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणा. शिवलिंगावर बेलपत्र व पाणी अर्पण करा. घरात तुळशीचे रोप ठेवा. ताजी हवा आणि सकारात्मक ऊर्जा येते. शयन कक्षात आरसे टाळा. यामुळे मानसिक अस्वस्थता होऊ शकते. काळ्या वस्त्राचे दान करा. शनिवारी गरजू लोकांना दान करा. काळे तीळ उडीद नदीत व झाडाजवळ टाका. शनी दोष दूर होतो. नारळ फोडून ते
वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. दर रविवारी आरोग्य सुधारण्यासाठी हा उपाय नक्की करा. पाण्याने भरलेला तांब्या शेजारी झोपताना सकाळी झाडांना ओता. नोकरी व करिअरसाठी काही विशेष तोडगे. दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करताना बुद्धिमत्ता या यशासाठी दर गुरुवारी ब्राह्मणाला पिवळ्या वस्तू दान करा. बेसन लाडू हळदी कपडा. नवीन संधी हवी असेल तर नवरात्रीमध्ये देवीची उपासना करा. दुर्गा सप्तशती पाठ करा. श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्र रोज पठण नक्की करा. त्यामुळे दररोज शुक्रवारी आणि मंगळवारी केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते. घरात दक्षिण द्वार मुख्य प्रवेशद्वार असल्यास लाल स्वस्तिक काढा. शनिवारी झाडू दान करा. अडथळे दूर होतात. पंचमुखी हनुमानजीची उपासना करा. नोकरीतील शत्रू बाधा दूर होतात. शुभ लाभ किंवा श्रीयंत्र तुमच्या घरातील कपाटातील तिजोरीमध्ये ठेवा. बुधवारी हिरवा कपडा घालावा आणि पान खावे. मोठ्या संधीच्या ओम ऐं ह्रीं श्रीं 11 या मंत्राचा 11 वेळा जप करा. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स. मुख्य दरवाजावर रुद्राक्षाचे तोरण लावा. रुद्राक्षाचे तोरण लावल्याने तुमच्या घरामधील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. घरात पारस शिवलिंगाची स्थापना करा. पारस शिवलिंगाच्या पूजनाने वास्तुदोष दूर होतो आणि मानसिक शांती लाभते. वास्तुदोष निवारण्यासाठी काही आहेत महत्त्वाचे उपाय. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नियमितपणे धूप कापूर जाळणे आणि शंखध्वनी उपयुक्त ठरते. मुख्य दरवाजाजवळ चांदीचे पान ठेवा. चांदीचे पान ठेवल्याने घरात प्रसन्नता आणि समृद्धी येते. रोज घरामध्ये शंखनाद करा. शंख वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि शांती नांदते. घरात पाण्याचा वाहणारा फाउंटन किंवा जलचित्र ठेवा. हे संपत्ती आणि सातत्यपूर्ण प्रगती दर्शवते. बेडरूममध्ये आरसे टाळा. बेडरूममध्ये आरसे झोपताना शरीरावर प्रतिबिंब दाखवत असेल तर त्याची मनातील अशांतता येते. घरात तुटलेल्या वस्तू किंवा बंद घड्याळे तुटलेले मूर्ती काढून टाका. त्यामुळे अडथळे आणि मंद गती निर्माण होते. रोज दिवा लावताना ओम श्रीं ह्रीं ही महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा आणि हे धनवृद्धी समृद्धी सुख समृद्धीसाठी हा उपाय खूप उपयोगाचा आहे. मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंना हळद कुंकवाचे स्वास्तिक काढा. हे घरात शुभतेचे प्रतीक आहे. देवघरात उजव्या हाताला बाजूच्या तुळशीपत्र ठेवावे. गंध चंदन वापरावे. यामुळे मानसिक शांती आणि पूजेचा प्रभाव वाढतो. गंध चंदन वापरावे. यामुळे मानसिक शांती आणि पूजेचा प्रभाव वाढतो. घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात लोखंडी वस्तू जास्त दिवस ठेवू नये. हे वैरभाव क्रोध आणि मानसिक भार वाढवते. नकारात्मक ऊर्जा कमी करा.